नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अमित शहा दाखल झालेत। अमित शहा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन करणार आहेत। तर एकनाथ शिंदे देखील दाखल झालेत आणि या दौऱ्याचा कुठलाही राजकीय संबंध नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय। दरम्यान अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त तटकरेंच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपण पाहतोय। तर कार्यकर्त्यांना देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही। माझ्या मनातही ती बिलकुल भावना आमंत्रित करताना सुद्धा नव्हती आणि आजही अशाच काही कारण नाही, कारण दोन विषय भिन्न आहेत। आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेहभोजनाच्या निमित्ताने हवेत। आदरणीय अमितभाईंचं आपण जे काय आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत, ही एवढीच भावना आहे। पालकमंत्री हा विषय आज असण्याचं काही कारण नाही, ज्या वेळेला येईल त्यावेळेला येईल, त्या संदर्भात काही आज म्हणजे राजकीय चर्चाच नाही। तर किल्ले रायगडावरील भाषणात केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरेंचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ केलं असं शहा म्हणाले। टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला असं देखील त्यांनी म्हटलंय। तर बाबासाहेब पुरंदरेंचं देखील योगदान मोठं असल्याचं त्यांनी म्हटलंय। जी महाराज के मंत्र को ही उन्होंने स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और फिर से प्रस्तापित करने का काम तिलक महाराज ने किया और तिलक महाराज ने इस स्मारक के लिए संघर्ष शुरू किया। उनके जिंदा रहते तो वो नहीं हुआ, परंतु अंग्रेजों के रहते ही ये शिव जयंती से स्वराज तक का स्मारक यहां पर बन गया। आज मैं बाबा साहेब पुरंदरे जी को भी याद करना चाहता हूं। इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है। किल्ले रायगडावरील अमित शहांच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत एकनाथ शिंदे अजितदादांचं भाषण नव्हतं, मात्र शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय झाल्याचं समोर आलंय। भाषणासाठी नाव जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह धरला। त्यानंतर शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। शिंदेंचं भाषण झालं असलं तरी अजितदादांना मात्र संधी मिळालीच नाही। खबर पता चली क्या एसएनसी गट असं म्हणत संजय राऊतांनी एका बकऱ्याचा फोटो पोस्ट केला। या फोटोमध्ये बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे असं दिसून येत आहे, मात्र या पोस्टच्या ओळी अगदीच सूचक आहेत। याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे। 2 ते 3 दिवस थांबा, ट्विटचा अर्थ तुम्हाला कळेल असं राऊतांनी म्हटलंय। मैंने एक ट्वीट किया है जरूर, और ट्वीट का अर्थ जो है वो आप एक बार 2-3 दिन में आप देख लीजिए। बकरा है, वो कटवाने के लिए तैयार है। जो मैंने दिखाया है ट्वीट में, एक बकरा है, जो बकरा काटने वाले का जो पूरा साजो सामान रहता है वो आप देख लीजिए। देखिए, मैं तो ऐसा कुछ कहा नहीं, मैं बोला कुछ ना कुछ हो रहा है और समय आते मैं जरूर बताऊंगा या आपको ही पता चल जाएगा। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यामध्ये सुद्धा अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली आहे। लवकरच दिल्लीमध्ये आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं, ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील
आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय. ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं हे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल. हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या घटना वाढत चालल्यात. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडाच्या कार्यक्रमात केली आहे. तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे हीच आमची भावना आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरचं काय होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला, त्यांच्या हितासाठी वेचला, आज त्यांचा अवमान केला जातो. आणि महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे. त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू. आणि आता बातमी आहे तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारासंदर्भातली. व्यवहारासाठी UPI पेमेंट वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण UPI पेमेंट करताना ग्राहकांना पुन्हा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय. सकाळी 11:41 तब्बल 222 युजर्सने एकाच वेळी UPI डाऊन झाल्याची तक्रार केली आणि या वर्षभरातली UPI डाऊन होण्याची ही 6वी वेळ आहे. तर एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सने या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. तर आपण पाहतोय UPI पुन्हा एकदा ठप्प झालंय आणि लोकांचे पेमेंट मात्र फसलेत. 222हून अधिक तक्रारी समोर आल्यात पेटीएम आणि गुगल पे ठप्प झाल्याच्या. तर एका वर्षात UPI 6व्यांदा ठप्प झालाय. सकाळी 11:30 सुमारास UPI बंद पडलाय. समस्या कधी दूर होईल यावर NPCI गप्प असल्याचं देखील समोर येत आहे. आणि आता अशीच अजून एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरानं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत. सोन्याचा भाव विक्रमी 96,000 पोहोचलाय. सोन्याच्या दरात एकाच वेळी तब्बल 6,250 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या भावात देखील 2,300 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी प्रति किलो 95,500 रुपयांवर पोहोचली आहे. अमेरिका चीन व्यापार तणाव युद्धाचा परिणाम असल्याचं आता बोललं जात आहे. आणि आता वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या 4 हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आलेला आहे. यामध्ये गॅस पाईप, पाईपचा चाबूक, त्याचप्रमाणे बांबूची काठी, लोखंडी पाईप या हत्यारानं देशमुखांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचा खून झाला होता. हत्या प्रकरणामध्ये हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आता या हत्यारानं एखाद्याला मारहाण झाली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही त्यात स्पष्टपणे म्हणण्यात आलंय. मारहाणीमध्ये जवळपास 150हून अधिक जखमा संतोष देशमुखांच्या अंगावरती आढळून आल्या होत्या.
तर कुठले कुठले हत्यार आहेत आपण पाहतोय. गॅस पाईपचा वापर करण्यात आला होता. संतोष देशमुख यांना मारण्यासाठी गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक बनवून त्यांना मारण्यात आलं होतं. लाकडी काठीचा देखील वापर करण्यात आला होता. तर लोखंडी पाईप देखील संतोष देशमुख यांना मारताना वापरण्यात आला होता. बीडचे शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जुन्या वादातून एका तरुणाचं त्याच्या आईसह अपहरण करत अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आरोपी अद्यापही फरारच आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा सवाल उपस्थित होतोय. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बीडमध्ये वारंवार या घटना घडतायत आणि अजून एक घटना समोर आली आहे. बीडच्या शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. जुन्या वादातून एका तरुणाचं आणि त्याच्या आईचं देखील अपहरण करण्यात आलं आणि या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर आरोपी फरार आहेत आणि पोलीस मात्र काही करताना दिसत नाहीये. आणि आता अजून एक बातमी आहे. तळपायाची आग मस्तकात जाणारी. सिंहगडावर मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लावल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ समोर आलाय. महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावण्याचं काम करणाऱ्या या माथेफिरू तरुणांविषयी संताप व्यक्त केला जातोय. हा पर्यटक न्यूझीलंडमधून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आला होता आणि त्या ठिकाणी तरुणाच्या टोळक्याने परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सांगितलं. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्यानं नकळत शिवीगाळ केली आहे. मात्र आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत याची जाणीव त्या पर्यटकाला झाली आणि तो थांबलाय. New Zealand. Chhatrapati Sambhajinagar. We are from Sambhajinagar. The boys are coming. Tell them. Please record this on video. All right. Okay. Bye bye. Hello. Choose New Zealand. Sambhajinagar. Chhatrapati Sambhajinagar. We are from Sambhajinagar. The boys are coming. Tell them. तर गड किल्ल्यांवर थिल्लरपणा करणाऱ्या या तरुणांवर आता काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या फळात निलेश घायवळवर हल्ला करण्यात आलाय. घायवळ हा भूम तालुक्यातील आंधरुड गावामध्ये एका यात्रेमध्ये उपस्थित राहिला होता आणि तेव्हा कुस्तीच्या मैदानात तो राऊंड मारताना दिसतोय. त्याच्या स्वागतासाठी हलगीही वाजवली जात होती. मात्र त्याच वेळी एका पैलवानानेच त्याच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडालाय. तर घायवळवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. आणि आता बातमी समोर येते अहिल्यानगरमधून. आमदारांसमोरच हनुमान रथ मिरवणुकीमध्ये राडा झालाय. संगमनेर शहरामध्ये हा प्रकार समोर आलाय. यावेळी आयोजक आणि ढोल वादक भिडलेत. हनुमान रथासमोर ढोल वादनावरून हा वाद झाल्याचं समजतंय. आमदार अमोल खता आणि पोलिसांसमोरच राडा झालाय. त्यामुळे मिरवणुकीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. त्यामुळे पुन्हा पोलीस बंदोबस्तात पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक पार पडली. आणि आता बातमी आहे मुंबईमधून. मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये राडा पाहायला मिळालाय. आमदार चषक रणसंग्राम स्पर्धेमध्ये दोन गट आपापसात भिडलेत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. एकमेकांवर खुर्च्याही मारण्यात आल्यात. स्पर्धेचा तिसऱ्या दिवशी दोन गटात हाणामारी झाल्याचं कळतं.
ए भाई ए आणि आता अजून एक बातमी समोर येते राड्या संदर्भातली. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातल्या शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी 2 संस्थांमध्ये तुफान राडा झाला. शाळेच्या मैदानातच व्यवस्थापकाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. पोलिसांनी जखमी व्यवस्थापकाला फरफटत नेतानाचाही व्हिडिओ समोर आलाय. तर महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील 20हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्कूल में जो इसके पहले बोगस ट्रस्टी थे उन लोगों ने कई सारे शिक्षक नियुक्ति में घोटाला भ्रष्टाचार किया हुआ है, जिसका हमने जांच के लिए निवेदन किया हुआ था। मैंने 3 दिन का हंगर स्ट्राइक आमरण उपोषण किया, जिसमें बोगस प्रमाण पत्र और टीईटी स्कोर कार्ड का समावेश है। वो जांच को बचाने के लिए, जांच को रोकने के लिए और जेल ना जाए इसके लिए ये मेरे पे जानलेवा हमला हुआ है। और इसमें पुलिस प्रशासन के बड़े अधिकारी और शिक्षण के बड़े अधिकारी शामिल है। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून साम टीव्हीच्या दणक्याची आहे. तर मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. शहरात वारंवार छेडछाडीच्या घटना घडत असल्यामुळे जरब बसावी यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचललंय. तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे मुलींची छेड काढतानाची ही दृश्य आहे आणि दुसरीकडे ज्या व्यक्तीने छेड काढली होती त्या व्यक्तीला अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी अद्दल घडवलेली आहे. काल दिवसभर साम टीव्हीने ही बातमी चालवली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जागं झाल्याचं आपण या दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहू शकतो. तर गाडीवरून जाणाऱ्या या तरुणाने या तरुणीची छेड काढली होती, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण नशेत हे कृत्य केल्याचा दावा आरोपीनं केला. काय म्हणालाय आरोपी आपण पाहूयात. मला सांग तू हे असं का केलं? नशात होतो मी, ड्रिंक केलेली होती, मला काय कळालं नाही सर. किती दिवसापासून करतो हे सगळं? त्या आधीच पहिलीच वेळेस झालं, माझ्या पहिल्याच वेळेस झालं. आणि मग तुझ्याबरोबर कोण कोण होते? कोणीच नव्हतं. असं कसं शक्य आहे? तुमच्या मागे गाडी मागे कोणतरी मित्र असतील ना? नाही, कोणीच नव्हतं. बरं. या परिसरामध्ये तू किती दिवसापासून फिरतो? एकच दिवस आलो त्या दिवशीच. हां, याच्यानंतर इतकं धाडस कसं शक्य? आलो सहज इकडून, दारू पिला होता का? ड्रिंक केलं. हां. तर या टवाळखोरानं ज्या मुलीची छेड काढली तिने मात्र साम टीव्हीचे आभार मानलेत. काय म्हणाली ही तरुणी आपण पाहूया. सगळ्यात पहिले तर मी पोलीस प्रशासनाचे आणि मीडियाचे आभार मानते, कारण की मी कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देऊन त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्यामुळेच तो गुन्हेगार, तो माणूस आज पकडला गेलाय. आणि माझं मुलींना पण आवाहन आहे, महिलांना पण आवाहन आहे की जर तुमच्यासोबत असा काही प्रकार कुठेही घडतोय तर तुम्ही त्या गोष्टीला घाबरू नका. तुम्ही पोलिसांची मदत घ्या, ते नक्कीच तुमच्या मदतीला येतील. जर ते माझ्या मदतीला आले तर ते तुमच्याही मदतीला येतील. आणि आता एक वेगळी विचित्र बातमी समोर आली आहे. गर्लफ्रेंडला चक्क सुटकेसमध्ये लपवून पठ्ठ्या बॉईज हॉस्टेलला पोहोचला. मात्र ती ओरडली आणि सरळ त्याचं पितळ उघड पडलं. झालं असं की सुटकेसमधून गर्लफ्रेंडला नेत असताना धक्का लागल्यानं ती ओरडली. दरम्यान मुलीचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षकांनी तरुणाला अडवलं. त्यानंतर सुटकेसची तपासणी केली गेली. सुटकेस उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय, कारण त्यात एक मुलगी होती. हा व्हिडिओ जिंदाल युनिव्हर्सिटीतला असल्याचा दावा केला जातो. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतची. महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीनं गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी अहवाल केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर केला. तर समितीच्या चौकशीमध्ये प्रामुख्याने ईश्वरी यांना त्यांच्या कुटुंबियांनी वेळेत आणले का, त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठीचा प्रवासाचा काळ जास्त होता का आणि तिच्यावरील उपचारास विलंब झाला का, या 3 प्रमुख कारणांचा शोध घेण्यात आला. समितीची बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली, असं देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणि आता बातमी आहे अमित ठाकरेंनी सरकारनं केलेल्या मागणीची। राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना मराठी नाव बंधनकारक करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सर्व बोर्डाच्या खासगी अनुदानित विना अनुदानित शाळांना दर्शनी भागामध्ये मराठीत नामफलक लावणं सक्तीचं करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, आता त्याचा कठोर अंमलबजावणीसाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं देखील अमित ठाकरे म्हणाले। आणि आता शिक्षण विभागात खळबळ उडवून देणारी बातमी आहे। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीमध्ये अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात मुख्याध्यापक पराग पुडके याला देखील ताब्यात घेण्यात आलंय। पराग पुडकेला शिक्षक पदाचा अनुभव नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक उल्हास नरड यांनी सरळ मुख्याध्यापक बनवलं होतं। यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। तब्बल 100 ते 200 कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारेंना निलंबित देखील करण्यात आलं। ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं। डेप्युटी डायरेक्टरना त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला होता। हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ ID इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे, काय घोटाळा करण्यात आलेला आहे आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी देण्यात आली। शिक्षक पदाचा अनुभव नसताना थेट मुख्याध्यापक करण्यात आलं। नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बनावट कागदपत्र तयार करण्यात आली। आर्थिक व्यवहार करून भंडाऱ्यात मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली। जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील अधिकारी वेतन पथक अधीक्षकांचा यात सहभाग आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी। तुमचं बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खाती असतील तर तुम्हाला दंड लागू शकतो। होय, असा दावा करणारा मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पण या दाव्यामध्ये तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा। बैंकिंग रूल, 2 बैंक में खाता रखने पर लगेगा 10,000 जुर्माना, शशिकांत दास की नई गाइडलाइन। भारतीय रिजर्व बैंक के द्वारा हाल ही में एक नवीनतम गाइडलाइन प्रस्तुत करी है, जिसके अनुसार भारतीय बैंकों की सभी ग्राहकों के लिए ये जान लेना अनिवार्य है। RBI गवर्नर शशिकांत दास के द्वारा इस गाइडलाइन के तहत यदि किसी ग्राहक के पास 2 या 2 से अधिक बैंक खाता पाया जाता है, एकापेक्षा अधिक बैंक खाता असल्यास दंड, 2 बैंक खाती आढळल्यास कारवाई होणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते। RBIच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। याच मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का? 2 खाती उघडणं गुन्हा आहे का? असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागलेत। शेअर मार्केटमधल्या पडझडीमुळे अनेक शेअर होल्डर्स आधीच चिंतेत आहेत। त्यात हा नवीन दावा केल्यामुळं अनेकांचं टेन्शन वाढलंय। त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। RBIच्या नवीन नियमानुसार बँकेत एकापेक्षा जास्त खाता असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते। खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो। या मेसेज सोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय, कारण शक्तिकांत दास हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत। त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का की कुणी बँक खातेदारांची दिशाभूल करतंय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे।
सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. सेव्हिंग खातं, करंट खातं अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात. त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत आरबीआय कडून माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं आरबीआयशी संपर्क साधला. तसंच आम्हाला PIBनंही याबाबत माहिती जाहीर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. रिझर्व्ह बँकेचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे अकाउंट्स असू नयेत असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. त्यामुळे तो कोड जो आहे अकाउंट कोड तो एकच असला पाहिजे, त्या कोडचं एकच अकाउंट असलं पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. ते एखाद्या बँकेत आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर बँक आपण जर घेतली तर त्या बँकेत माझं खातं असेल तर मी प्रत्येक ब्रँचला खातं उघडू शकत नाही. त्या बँकेत माझं एकच खातं असलं पाहिजे असा नियम आहे. पण तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडावं, कुठल्या बँकेत व्यवहार करावा याच्याबद्दल कुठलंही बंधन रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत टाकलेलं नाही. एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही. अधिक बँक खाती असल्यास दंड लागत नाही. व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे. व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. असे मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो. काही जण अशा मेसेजेसची सत्यता न पाहताच निर्णय घेतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी. आमच्या पडताळणीत एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड लागणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.